नमस्कार, 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 नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा या आठवड्याचा शेवटचा शुक्रवारचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं, निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, जे काही आपण काल डिस्कशन केलं होतं मार्केटमध्ये ॲनालिसिसबद्दल, ओव्हरऑल मार्केटनी 80-85% कन्सोलिडेशन दाखवलं आणि जो आपला नो ट्रेडिंग झोन आपण डिस्कशन केलं होतं त्यामध्ये कन्सोलिडेशनमध्ये राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटला जर बघितलं तर शेवटच्या अर्धा तासामध्ये डाऊन साईडला एक छोटासा ब्रेकडाऊन आला, जो की आपला 3 PM सेटअप जो आहे त्यानुसार तो कॅप्चर करण्यासारखा होता. तर ज्याच्या मित्रांना 3 PM सेटअप माहिती आहे त्यांना तिकडे थोडीफार हेल्प झालेली असणार आहे शेवटच्या अर्ध्या तासामध्ये. ओके, ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं मार्केटचं, तर मार्केटचं स्ट्रक्चर आपण काल पण डिस्कशन केलं होतं की मार्केटचं स्ट्रक्चर नेगेटिव्ह आहे. परंतु आता एका सपोर्टवरती आपल्याला निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो तो आलेला दिसतोय. परंतु सपोर्टवरती आहे तरी पण ज्या काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, जोपर्यंत ते रेजिस्टन्स ब्रेक करत नाही आहे मार्केट, तोपर्यंत बुलिश शूट ठेवणे हे खूप रिस्की असतं. आणि आज कुठलाही बुलिश व्यू किंवा कुठलीही बुलिश लेवल मार्केटनी कुठल्याही इंडेक्समध्ये ब्रेक केलेली नाही आहे. त्याच्यामुळे जो ट्रेंड जो आहे तो नेगेटिव्ह आहे, तो अजूनही तसा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता याचा अर्थ असा आहे का की मार्केटचा ट्रेंड नेगेटिव्ह आहे म्हणजे मार्केट फक्त सेलिंग साईडला जाणार आहे? नाही, याची पॉसिबिलिटी आता कमी होत चालली, कारण की मार्केट एका सर्टन लेवलवरनं, एका इम्पॉर्टंट रजिस्टन्सवरनं मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे. आणि ते आता एका सपोर्टजवळ आल्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही आज पण बघा, जी सेलिंगची अपॉर्च्युनिटी होती त्या देखील खूप विरळत होत्या, तुरळक होत्या, म्हणजे कमी होत्या. आणि मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा सेलिंग आली, एक पुलबॅक द्यायचा प्रयत्न निफ्टीने केला आहे, बँक निफ्टीने केला आहे, सेन्सेक्सने देखील केलेला आहे. त्यामुळे थोडंसं जे मार्केट आहे ते थोडंसं अशा क्रिटिकल लेवलवरती आहे, जिकडनं थोडंसं आपल्याला ट्रेडिंग करताना जास्त सावध राहणं गरजेचं आहे. आपले जे रूल्स आहेत, जे मग ते रिस्क मॅनेजमेंटचे असो, पोझिशन सायझिंगचे असो, SL फॉलो करण्याचे असो, याच्यावरती आणखी आपल्याला काम करणं इम्पॉर्टंट आहे, स्पेशली अशा रेंजमध्ये. आता ती काय रेंज आहे निफ्टीची, बँक निफ्टी, सेन्सेक्सची, याचं डिटेल ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि व्हिडिओ हा शुक्रवारचा आहे, शुक्रवार आपण व्हिडिओ करतो सोमवारच्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल. एक याला मास्टर क्लास म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. व्हिडिओ पाहताना वही पेन नक्की जवळ ठेवा, म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील किंवा तुम्हाला स्वतःहून काही अभ्यास करायचा असेल, तर त्यासाठी जे पण इम्पॉर्टंट पॉईंट असेल जर तुम्ही नोट करून ठेवले तर त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल मार्केट शिकण्यासाठी. ओके, तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्यामुळे लगेच कंटाळून जाऊ नका, कारण की खूप काही शिकण्यासारखं मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे लोक इंटरेस्टेड आहे शिकण्यासाठी ते तर हमखास व्हिडिओ बघतीलच संपूर्ण. परंतु जे लोक फक्त लेवल फॉलो करतात किंवा मार्केटचं स्ट्रक्चर समजून घेत नाही, ते मग थोडेसे 50-50मध्ये कन्सिडर होतात. कारण की बघा, लेवल हे फक्त एक गोष्ट आहे की जिकडे आपल्याला काय मुवमेंट मिळू शकतं हे आपल्याला त्यावरनं थोडंसं समजू शकतं, रेजिस्टन्स काय आहे, सपोर्ट काय आहे. परंतु संपूर्ण जो गेम आहे तो आहे प्राइस ॲक्शनचा, तो आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स, त्यानुसार त्या लेवल तयार झालेल्या असतात. त्यामुळे जर तुम्ही अगोदर लेवल कशा बनतात हे जर शिकला तर लेवल तुम्ही ॲटोमॅटिक काढू शकता. ओके, तर ते शिकणं किंवा ते समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तेच मी मोस्ट ऑफ द व्हिडिओमध्ये प्राइस ॲक्शन सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल प्राइस ॲक्शन शिकण्यासाठी बेसिकमध्ये, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी आशा आहे मला. आणि जर कोणाला अजून ॲडव्हान्समध्ये प्राइस ॲक्शन आणि सेटअप विथ सायकोलॉजी विथ रिस्क मॅनेजमेंट हे समजून घ्यायचं असेल, त्यासाठी आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स तयार केलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा जावा, सिलेबस चेक करा, आणि जर तुम्हाला वाटेल की बाबा हे सुटेबल आहे तुमच्या ट्रेडिंगच्या स्टाईलमध्ये किंवा तुम्ही जी ट्रेडिंग
करू इच्छितं त्याला हे कुठे ना कुठे सपोर्ट करू शकतं, त्याच्यामध्ये आणखी व्हॅल्यू ॲड करू शकतं. तर एकदा नक्की त्याचा विचार करू शकता किंवा जॉईन करू शकता. ओके, कम्प्लिटली तुमच्या हातामध्ये आहे. पण एकदा जाऊन सिलेबस नक्की चेक करा. तुम्हाला वाटेल की हा सिलेबस खूप सोपा आहे, परंतु तो सिलेबस प्राइज ॲक्शनवरती आहे. तिकडनं काय सेटअप बनतात त्याच्यावरती आहे. जरी तुम्हाला ते सिलेबस जरी सोपा वाटत असला तरी पण मोस्ट ऑफ द टाईम मार्केटमध्ये तशा पद्धतीचे मोमेंटम जास्त वेळा होत असते. ओके, सो एकदा जाऊन नक्की चेक करू शकता. आता शनिवार रविवार मार्केटला 2 दिवस सुट्टी आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की जोपर्यंत तुम्ही शिकताय मार्केट किंवा जोपर्यंत तुम्ही शिकायचा प्रयत्न करताय, खूप चांगली गोष्ट आहे. शिकण्याकडे जास्त भर दिला पाहिजे. जर तुम्हाला मार्केट शिकायचा इंटरेस्ट नसेल आणि फक्त तुम्ही विचार करत असाल की मी मार्केटमध्ये सक्सेसफुल होईल, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण कुठलीही गोष्ट सक्सेसफुल होण्यासाठी किंवा कुठलीही गोष्टीमध्ये आपल्याला नॉलेज येण्यासाठी शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही शिकायला सुरुवात नसेल केली तर आजपासूनच सुरुवात करा, जेणेकरून काय आहे की तुम्ही स्वावलंबी होणार मार्केटमध्ये. जर कोणाचे कॉल टिप्सवर जर तुम्ही काम करत असाल तर ते आत्ताच्या आत्ता बंद करायला पाहिजे. ओके, कारण की कॉल टिप्सवरती तर मार्केट शिकू शकत नाही आहे. अकाउंट हँडलिंग असल्या छटरमटर गोष्टीकडे विचार करू नका. जे पण तुमच्या कष्टाचे जे पैसे आहेत ते कसे व्यवस्थितरित्या आपल्याला मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या प्लॅन करता येतील याचा विचार करा. ओके, कोणालाही द्यायची काही गरज नाही आहे. कारण की जर तुम्ही स्वतः शिकत असाल तर एक वेळ अशी येईल की तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटचे ज्या खास खळगे आहेत ते समजून येतील. ओके, तर एक विनंती आहे की शिकण्यावरती नक्की भर द्या. ओके, लर्निंगवरती फोकस ठेवा. आता सुरू करूया आपण व्हिडिओला. ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर तुम्हाला मी काल पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आज पण थोडंसं एक्सप्लेन करतो आहे की काय होतं आहे मार्केटमध्ये, काय गोष्टी पॉसिबिलिटी आहे, कुठल्या लेवल इम्पॉर्टंट आहे याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. मार्केटमध्ये डायरेक्ट सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी आता खूप कमी झालेली आहे. याचा अर्थ असा नाही की मार्केट सेलिंग साईडला येऊ शकत नाही, परंतु ज्या पद्धतीने मार्केट टॉपपासूनच नेगेटिव्ह झालेलं आहे, सेलिंग साईडला रिस्क फॅक्टर वाढत चाललेला आहे. ओके, एखादा दिवस आपल्याला स्ट्रॉंग बुलिश मोमेंटमचा दिवस बघायला मिळू शकतो. म्हणजे एखाद्या दिवशी आता ती प्राइज ॲक्शन कशी होणार त्याच्यावर डिपेंड आहे. एक खूप स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो, याची पॉसिबिलिटी वाढत चाललेली आहे. ओके, सो ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर नेगेटिव्ह दिसतोय आणि नेगेटिव्ह दिसणे आणि सगळे जे ट्रेडर लोकांचा माइंडसेट आहे तो जर नेगेटिव्ह होत असेल तर मार्केट इतकं सोपं नाही की सगळ्यांना जे वाटते तेच मार्केट करणार आहे. मार्केट काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला बघतं, मार्केट सगळ्यांना ट्रॅप करायला बघतं. ओके, सो थोडंसं आपण त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण की 70% लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात ते, परंतु सबस्क्राईब करत नाही. तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा. या व्हिडिओचा लाईकचा गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट मला अपेक्षित आहे. आय होप आपली जी MG फॅमिली आहे त्या व्हिडिओमध्ये भरभरून कमेंट आणि भरभरून लाईक करते. चल बघा, इकडे निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आपण ओपन केलेला आहे तुमच्यासमोर. आता काय केलं आहे मार्केटने आज? मार्केटने एक गॅप डाऊन ओपनिंग केली होती, बुलिश मोमेंटम दाखवला, लेवल बघा कन्सोलिडेशन केली आणि त्याच्यानंतर मार्केट इकडे लेवल ब्रेक केली. आता खूप सारे मित्र म्हणू शकतात सर इकडे पण लेवल ब्रेक केली, परंतु आपण काय कन्सिडर करतो? लो कन्सिडर करतो. मार्केटचा लो काल काय होता? काल 24,480. परंतु आज मार्केट ओपन कुठं झालं होतं? या लेवल, म्हणजे फ्रेश लेवल काय झाला होता? या कॅन्डलचा लो, जो की साधारण होता 24,466. आणि जोपर्यंत तो लो ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगची अपॉर्च्युनिटी बनत नव्हती. इकडे लो ब्रेक झाला आणि आता ती कॅन्डल खूप मोठी होती ॲक्च्युली, परंतु पुल बॅक घेऊन परत एक डाऊन साईड मोमेंटम. आणि ही जी मोमेंटम होता हा होता 3 PM. ओके, इकडे जर बघितलं तर 3 PM कॅन्डल तुम्हाला बघायला मिळेल. ही आहे 3 PM कॅन्डल. तर थोडंसं प्राइज ॲक्शनवरती मार्केट नसून आज सेटअपवरती मार्केट होतं. ते 3 PM सेटअप आहे जो प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये देखील सांगितलेला आहे, शिकवलेला आहे. सो 3 PM मध्येच एक चांगला मोमेंटम बघायला मिळाला. बाकी तुम्ही जर प्राइज ॲक्शन किंवा लेवल फॉलो करण्याचा विचार करत असाल तर तुमचा क्लिअर कट इकडे नो ट्रेडिंग
डे कन्सिडर झालेला असणार आहे, नो ट्रेडिंग डे झालेला असणार आहे. ओके, आता सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करतोय. लेवल रिमूव्ह झाले ते ट्रान्झॅक्शन थोडीशी टाइम फ्रेम थोडीशी आपण मोठी केली आहे. आता या लेवल तर ठीक आहे, मार्केटने आज ब्रेक केले ते, परंतु रिसेंटली सपोर्ट कुठे होता मार्केटचा? रिसेंटली सपोर्ट आहे हा, काय आहे ती लेवल? 24,340ची लेवल. त्या लेवलवरनं काय झालं होतं, मार्केटने एक डबल बॉटम तयार केला होता बघा इकडे, आणि इकडनं एक स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम दिली होती. आता इकडे जर बघितलं तर एक अपसाईड मोमेंटम नंतर मार्केटने काय केलं, इकडे नेगेटिव्ह पॅटर्न क्रिएट केला, म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट केला आणि त्याचा डाऊन साईड मोमेंटम दिला. आता ह्या पण लेवल आपण डिस्कशन केलेल्या होत्या. आता इकडे काय बनतंय की ही जी लेवल आहे 24,350च्या आसपासची, ही एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. त्यामुळे सोमवारी जास्तीत जास्त काय करायचे बाबा, 24,350 ही जी लेवल आहे या लेवलपर्यंत एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी मिळाली तर बघायची, आजचा डे लो ब्रेक झाला तर. नाही तर इकडनंच जर, आता ही ब्रेकआउट लेवल होती बुलिश साईडची, इकडनं जर आजचा डे लो ब्रेक न करता मार्केट जर कॉन्सोलिडेशनमध्ये राहिलं किंवा कुठलीही बुलिश प्राइस ॲक्शन झाली, 24,500 एक इम्पॉर्टंट लेवल आहे. या लेवलच्या वरती जर निघतो तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतं. यात काही मोठं सरप्राईज वाटायला नको आहे. ओके, सो थोडंसं जर चार्ट तुम्ही 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती बघितला तर याच्यामध्ये डाऊन साईडला स्पेस फक्त हा आहे इंट्राडेसाठी 24,350च्या आसपास, आणि सपोर्टवरनं एक बुलिश मोमेंटम आला होता. तर इकडे हाय पॉसिबिलिटी काय आहे की इकडनं येऊन हा एक अशा पद्धतीने एक डबल बॉटम देखील क्रिएट करू शकतो, याची पॉसिबिलिटी हाय आहे. ओके, सो थोडंसं आपल्याला डाऊन साईडला जाताना काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. आता इकडे जर क्लोजिंग बघितली तर 24,426ची क्लोजिंग आहे, आणि छोट्यासं लेवल आपल्याला बघायला मिळतं, तर ही एक लेवल आपण कन्सिडर करतो 24,400ची. ओके, 24,400ची लेवल. आणि आणखी जर आपण इकडे लेवल डिस्कशन केलं, एखादी लेवल जर आपल्याला मार्केटने ब्रेकडाऊन केलंच तर काय लेवल आपल्याला बघायला मिळते ती एक मार्क करतोय. तर या दोन लेवल खूप मोठ्या लेवल नाही आपण कन्सिडर करते डाऊन साईडला, बिकॉज आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मार्केट एका व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट लेवलवरती आले. तर एखादा दिवस इकडे टाईम स्पेंड करू द्या, आणि नाहीच जर आपलं ॲनालिसिस चुकलंच, त्याची पॉसिबिलिटी देखील असते. ओके, ॲनालिसिस आहे, काही होऊ शकतं, परंतु मोस्ट ऑफ द टाईम काय मार्केट रिॲक्ट करतं हे आपण डिस्कशन करत असतो. आपलं ॲनालिसिस चुकलं, समजा गेलं मार्केट इकडनं खड्ड्यात पडलं, एकदम झिरो झालं, काय प्रॉब्लेम होणार आहे का? नाही, फक्त एक दिवसाचं आपलं ट्रेडिंग सेशन निघून जाईल. त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे? नाही, कारण की रिस्क फॅक्टर कुठे आहे? आत्ता सेलिंगच्या साईडला आहे, आणि तो रिस्क फॅक्टर कमी जर करायचा असेल तर आपल्याला एकदम लॉट साईज कमी करणं गरजेचं आहे, किंवा छोटे छोटे लेवल फॉलो करणं गरजेचं आहे. तर हा एक रिस्क मॅनेजमेंटचा रूल आहे. जिकडे भीती आहे तिकडनं थोडंसं बोलतात ना की वाटतं की ह्या रस्त्याने जाताना गाडी पंक्चर होऊ शकते, तर मग थोडंसं आपण काळजीपूर्वक चालतो किंवा एखादी स्टेपनी जवळ ठेवतोच. ओके, म्हणजे काय झालं, ही रिस्क मॅनेजमेंट केली आहे आपण. पंक्चर जरी झाली गाडी तरी पण स्टेपनी लावून आपण जाऊ शकतो, आणि त्याच्यामुळे आपण काय केलं, आधीच काळजी घेतली. तर आता वाटतंय की इकडे बाबा ट्रेड फसण्याची पॉसिबिलिटी हाय आहे, तर आपल्याला काय करायचं, लॉट साईज थोडीशी कमी करायची, हाफ रेग्युलरपेक्षा हाफ केली तरी चालेल, किंवा छोट्या छोट्या लेवल फॉलो करा ना. मोठ्या लेवलचा विचार करू नका, छोट्या छोट्या लेवल फॉलो करा. आणि जे लोक आत्ता बिगिनर असतील किंवा रिस्क मॅनेजमेंट जमत नसेल किंवा थोडक्यात नवीन सुरुवात असेल, तर थोडंसं इग्नोर केलं तरी काय इतकं काही मोठी गोष्ट होणार नाही. ओके, तर ह्या रिस्क मॅनेजमेंटचे काही रूल आहेत ते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला इकडे डिस्कशन केलं होतं 25,500चे लेवल आपण, परंतु आपण हा जर स्ट्रॉंग जो बघा इकडनं लास्ट टाइम बघा ही लेवल होती जिकडनं बाउन्स दाखवला होता, आणि इकडे एक स्विंग क्रिएट केला आहे जो की बुलिश जाताना एकदम रिव्हर्सल फिरला. तर 24,523 ही जी लेवल आहे, मोठा नो ट्रेडिंग झोन हरकत नाही, पण ही जी लेवल आहे तर ही लेवल थोडीशी आपल्याला काय आहे की स्पेस देऊ शकते, मार्केटमध्ये टाईम स्पेंड करू शकते. तर त्या लेवलवरती टाईम स्पेंड करू द्या, कारण की मार्केट एका अशा इम्पॉर्टंट लेवलवरती आहे की तिकडनं एक मोठा ब्रेकआउट देखील देऊ शकतो बुलिश साईडला, किंवा डाऊन साईडला एक मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. परंतु त्या फेजमध्ये जे फेज आहे मार्केटचा यू टर्न मारायचा,
त्या फेजमध्ये मार्केट काहीसं अशा पद्धतीने मोमेंटम करतं. तर त्याला जर अशा पद्धतीचा मोमेंटम करायचा असेल तर थोडासा स्पेस द्यायला पाहिजे आणि तो स्पेस आपण इकडे मार्केटला प्रोव्हाइड करतो. 24,400 आणि 24,525च्या आसपास, म्हणजे 125 पॉईंटचा जो स्पेस आहे तो मार्केटला इकडे आपण देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात असं समजा की तुमची गाडी आहे ही रस्त्याने चालली आहे, तर याला इतका स्पेस भरपूर झाला, परंतु जर टर्न मारायचं आहे तर टर्न मारायला थोडासा स्पेस मोठा ठेवायला लागतो इकडनं असं. ओके, तर बेसिकली तो यू टर्न मारायचा असतो. तर त्याच्यासाठी इकडे आपल्याला थोडंसं मार्केटला काय आहे, थोडा स्पेस देणं गरजेचं आहे. उदाहरण समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तो स्पेस आपण इकडे कन्सिडर करतो. ओके, बरं, आता जर नाहीच ही लेवल ब्रेक झाली मार्केटला, निफ्टीला सोमवारच्या दिवशी आणि गेला पुल बॅक देऊन आणि छोटासा टप्पा खाल्ला आणि लेवल जर ब्रेक केली डाऊन साईडची, तर काय दोन लेवल बनतात ते 24,340 आणि 24,288. या दोन लेवल आपल्याला फर्स्ट आणि सेकंड या दोन लेवल छोट्याशा लेवल आहेत. साधारण जर बघितलं तर 100 पॉईंट त्या डाऊन साईडचा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी आहे. त्या असं आपण त्या इकडे मार्क केलेलं आहे. ते या लेवल मार्क करून ठेवू शकता. बघा लिमिटेड आहे डाऊन साईडला. बरं, आता 24,523ची जर विथ प्राइस ॲक्शन करून जर निफ्टीने लेवल ब्रेक केली किंवा निफ्टीने त्या लेवलचा ब्रेकआउट जर दिला तर काय इम्पॉर्टंट लेवल तयार होतं त्याच्याकडनं मार्केटला आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळू शकतो. तर पहिलं तर आहे आजचा इंट्राडे आहे जो की आहे 24,570, म्हणजे एक 50 पॉईंटचा स्कॅल्प मोमेंटम पाहायला मिळू शकतो. त्यानंतर जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे. इकडे मल्टिपल रेजिस्टन्स आहे, परंतु आपण राऊंड लेवल एक फॉलो करूया. त्यानंतर ही एक लेवल आणि आणखी एक लेवल इकडे कन्सिडर करूया. तर बुलिश साईडला थोड्याशा लेवल जास्त पण आहेत आणि थोडा जवळजवळ पण आहे. का तर अजून मोठा मोमेंटम आलेला नाही. ओके, जी गोष्ट झालेली नाही ती आपण जास्त कॉन्फिडन्सली घेऊ शकत नाही. ओके, सो जर इकडनं मार्केटने 24,525ची जर लेवल ब्रेक केली विथ प्राइस ॲक्शन तर आपल्याला फर्स्ट 50 पॉईंट्स आणि त्याच्यानंतर छोटे छोटे मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतात, कारण की प्रत्येक लेवलवरती काही ना काही रेजिस्टन्स आहे. आला एकदम स्ट्रॉंग मोमेंटम, वेल अँड गुड, हरकत नाही. परंतु जे आपण थोडंसं रिस्क फॅक्टर आहे त्या रिस्क फॅक्टरला कन्सिडर करतोय. बघा, कुठलाही व्ह्यू प्लॅन करण्याअगोदर रिस्क काय आहे त्याच्यामध्ये हे समजून घेणं गरजेचं आहे. उगाचच कोरड्या विहिरीत उडी मारण्यापेक्षा व्यवस्थित डोकावून बघणं गरजेचं आहे. विहिरीत पाणी किती आहे, फक्त विहीर दिसली आणि मारली उडी असं करायचं नाही आहे. म्हणजे काय की मार्केट बुलिश दिसते म्हणून सगळंच टाकलं त्यामध्ये, तर असं करायचं नाही. लक्षात ठेवा, काही जरी गोष्ट असेल तरी त्याला आपल्याला चाचपडणं गरजेचं आहे. म्हणजे चाचपडणं इन द सेन्स की थोडंसं काळजीपूर्वक सिनेरो समजून घेणं गरजेचं आहे. ओके, मी तुम्हाला वारंवार सांगतोच इकडे प्राइस ॲक्शन थोडीशी अशा पद्धतीने बनते चॅनलची, लास्ट टाइम पण सांगितलं होतं. तर एक बुलिश मोमेंटम जर आला तर काही मोठी गोष्ट नाही, परंतु त्यासाठी ती इम्पॉर्टंट लेवल जी आहे 24,550ची 24,525ची ही मार्केटनी ब्रेक करणं अतिशय गरजेचं आहे. ओके, आणि इम्पॉर्टंट गोष्ट की आता नेक्स्ट एक्सपायरी जे असणार आहे ना त्या मंगळवारच्या असणार आहे निफ्टीच्या. इथने पुढे जेवढ्या पण एक्सपायरी असतील विकली त्या मंगळवारी असणार आहे. ओके, आणि सेन्सेक्सची एक्सपायरी तर गुरुवारी शिफ्ट होणार आहे. ओके, सो ह्या गोष्टी समजून घ्या. थोडं गुगल वगैरे करा, तुम्हाला समजून येईन गोष्टी. इथे एक्सप्लेन करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की ही एक्सपायरी आहे ती मंगळवारी होणार आहे निफ्टीची. नेक्स्ट एक्सपायरी म्हणजे पुढचा मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी असणार. इकडे बघा, आपण बघूया ऑप्शन चेंज जर ओपन केली तर 2 सप्टेंबरची निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरी आहे. ओके, सो त्या गोष्टी काय इम्पॉर्टंट चेंजेस झालेले ते तेवढं समजून घ्या. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्हाला निफ्टीच्या व्यवस्थित लेवल समजलं असतील, मग त्या बुलिश साईडच्या असू, सेलिंग साईडच्या असू, इम्पॉर्टंट नो ट्रेडिंग झोन असू. ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर आता मी तुम्हाला 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती पण सांगितलं की नेगेटिव्ह दिसतंय, परंतु एका इम्पॉर्टंट सपोर्ट जवळ आलेलं आहे, जेणेकरून काय आहे की मार्केट आपल्याला ट्रॅप करण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. आणि त्याच्यासाठी काही काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता निफ्टीचा ॲनालिसिस झाला म्हणजे ॲनालिसिस व्हिडिओ संपला आहे का? बिलकुल पण नाही. इम्पॉर्टंट गोष्टी काय आहे की बँक निफ्टी सेन्सेक्सचे देखील इम्पॉर्टंट लेवल आहेत. लेवल तर आहेत, पण प्राइस ॲक्शन काय बनली आहे आपल्याला शिकायचं आहे का? आपल्याला मार्केट कसं चालतं हे शिकायचं आहे ना. तर प्रत्येक गोष्टीत वेगवेगळी प्राइस ॲक्शन बनते. आता निफ्टीची वेगळी बनली आहे, बँक निफ्टीची वेगळी बनली आहे. तर ह्याला आपण डिस्कशन करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. आत्ता जर पाहिलं तर बँक निफ्टीत बघा
बऱ्यापैकी इकडे गॅप डाऊन ओपन झाला होता, रिकव्हरी गेली, या लेवलवरती रेजिस्टन्स घेतला आणि तिकडनं परत डाऊन साईड मोमेंटम झाला, परंतु तो कॅप्चर करण्यासारखा नव्हता बिकॉज तो नो ट्रेडिंग झोनमध्ये होता आणि त्याच्यानंतर छोटासा आपल्याला मोमेंटम डाऊन साईडला बघायला मिळाला. केला असेल कॅप्चर गुड आहे, नाहीतर मग शेवट खूप कमी टायमिंगमध्ये लास्टच्या अर्धा तासामध्ये जर ट्रेडिंग इग्नोर करत असाल तर काही हरकत नाही रूल्सप्रमाणे. चल आता सगळे लेवल आपण एकदा रिमूव्ह करूया, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. काय दिसते तुम्हाला? आपण जर डेली टाईम फ्रेमवरती गेलो तरी हरकत नाही. काय दिसते इकडे की बाबा लास्ट टाइम या लेवलवरती एक सपोर्ट होता, आता त्याच लेवलवरती आलेला आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर काय दाखवायचा प्रयत्न करतोय हे समजून घ्या. ही जर कॅन्डल बघितली एक्झॅक्ट त्याच लेवलवरती सपोर्ट घेतलेला आहे, थोडं फार खालीवर आहे, परंतु कॅन्डलची जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला काय बघायला मिळते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कॅन्डल आणि ही कॅन्डल काय बघायला मिळते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा ही कॅन्डल झाली होती एक त्याच्यानंतर मोठा गॅप अप झाला होता, आता एक्झॅक्ट सेम कॅन्डल तुम्हाला बघायला मिळते का? तर उत्तर येस असायला पाहिजे. जर तुमचे स्क्रीनवरती ही जर व्यवस्थित दिसत असेल तर तुमचं उत्तर येस असायला पाहिजे. ओके, तर दोन्ही कॅन्डल तंतोतंत सेम आहेत आणि त्या पण एकाच लेवलच्या आसपास आहे. तर लास्ट टाइम काय केलं होतं मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिला होता. तर असं नाही की सेम लेवलवरती सेम कॅन्डल झाले म्हणजे सेमच मोमेंटम यायला पाहिजे. हां, परंतु जी एक रिसेंटली जी प्रायजेक्शन क्रिएट झाली होती त्या लेवलवरनं एक मोठा बुलिश मोमेंटम आला होता. तर आपण असं कन्सिडर देखील करू शकतो की बाबा इकडनं जर मोठा बुलिश मोमेंटम यायला लागला तर त्याच्यात काही सरप्राईज वाटायला नको की बिकॉज लास्ट टाइम देखील मार्केटनी अशा पद्धतीचं मोमेंटम एकदा दाखवलेलं आहे. ओके, सो त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय की सेलिंग साईडला जाताना रिस्क फॅक्टर खूप हाय आहे, त्यामुळे सेलिंग साईडला जाताना थोडंसं रिस्क आपल्याला मॅनेज करणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक सपोर्ट मार्क करायचा आणि जो हा आहे 53,485. लक्षात ठेवा, जोपर्यंत हा सपोर्ट व्यवस्थितरित्या ब्रेक होत नाही सेलिंगचा विचार करायचा नाही बँक निफ्टीमध्ये. चला, मेन सपोर्ट आपण मार्क केला. आता रेजिस्टन्स काय बनला आहे ते समजून घ्या. ही जी लेवल आहे ही एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे जो की बनते 53,858. तर 53,000 आपण त्याला 60 देखील कन्सिडर करू शकतो. आणि हा जो भला मोठा नो ट्रेडिंग झोन बनला आहे, खूप लोक नाराज झाले असतील की सर खूपच मोठा नो ट्रेडिंग झोन आहे. जर आपण साईज मोजली 350 पॉईंटच्या आसपास नो ट्रेडिंग झोन आहे. आता मोठा झोन म्हणजे जास्त सेफ्टी असं कन्सिडर करा. मोठा झोनमध्ये जास्त सेफ्टी असं आपण कन्सिडर करणार आहोत आणि ते करणं गरजेचं काय आहे. तर आत्ताच मी तुम्हाला गाडीचं उदाहरण दिलं की स्पेस लागणार आहे मार्केटला डाऊन साईड गेला तर जाऊ द्या, परंतु बुलिश होण्यासाठी मार्केट सडनली मोमेंटम द्यायला एक स्पेस क्रिएट करावं लागणार आहे. बघा आता कालची कॅन्डल परवाची होती, बेरीज झाली होती नंतर बुलिश झाली, आज बघितलं तर बुलिश झाली नंतर बेरीज झाला, म्हणजे कुठे ना कुठे उलट प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळते. ओके, शेवटी डे एंडलाच क्लोज झालं दोन्ही मार्केट, परंतु थोडंसं प्रायजेक्शन आपल्याला फिरताना दिसते. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर या पद्धतीमध्ये आपल्याला इकडे ट्रेंड लाईन कंटिन्युअसली बघायला मिळते. फक्त ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर एखाद्या दिवस जर होल्ड केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला रॉकेट होताना मार्केट दिसू शकतं, याची पॉसिबिलिटी देखील हाय आहे. ओके, मला आशा आहे की आता मार्केट क्लिअरली बेरिश दिसतंय आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आपण काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतोय बिकॉज प्राइज ॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जी प्राइज ॲक्शन मला दिसते, जे प्राइज ॲक्शन मला समजते, त्या प्राइज ॲक्शननुसार जर बघितलं तर एखादा दिवस एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम येण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. मे बी मी चुकू शकतो, रॉंग होऊ शकतो, मार्केट आहे, मार्केट सुपिरियर असतं, रॉंग पण होऊ शकतो, परंतु ज्या पद्धतीत प्राइज ॲक्शन आहे मॅक्सिमम टाईम अशी प्राइज ॲक्शन जेव्हा होते त्यावेळेस पॉसिबिलिटी असते की एक मोठा ब्रेकआउट आपल्याला अपोजिट डायरेक्शनला बघायला मिळतो. अपोजिट मी का बोलते, बिकॉज हा ट्रेंड निगेटिव्ह आहे आणि अपोजिट डायरेक्शन याचं जे आहे हे बुलिश साईडचं आहे. ओके, सो त्या पद्धतीने आपण इकडे ॲनालिसिस कन्सिडर करतो. बरं, जर ही लेवल ब्रेक होती 53,860ची तर काय इम्पॉर्टंट लेवल बनते, 54,000 लेवल बनते इम्पॉर्टंट. त्यानंतर जर बघितलं तर 54,100 आणि त्यानंतर जर बघितलं तर 54,200 या काही लेवल बनतात.
ओके, खूप मोठा नो ट्रेडिंग झोन आहे, तो आपल्या रिव्हर्सल मारण्यासाठी आहे. ओके, 53,860च्या लेवल नंतर 54,100 आणि 54,200 या काही लेवल आहेत, या आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. 1 2 3 तर या तुम्ही तुमच्या ट्रेडिंग चार्टवरती नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर आलं आपण आणि त्यानंतर जर बघितलं तर खूप खूप मोठी एक ट्रेंड अप ट्रेंडमध्ये लेवल होती. डेली टाईम फ्रेमवरती जाऊया. अप ट्रेंडमध्ये लेवल होती. तर आता ही जर लेवल ब्रेक झाली तर मार्केट धो पद्धतीने खाली येण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. ओके, आणि याचा मेजर सपोर्ट जर बघितलं तर हा आहे 52,400. म्हणजे साधारण भला मोठा झोन आहे हा. तर आता त्या झोनला फॉलो करणं लगेचच्या लगेच मे बी मार्केटमध्ये काही खूपच बेकार न्यूज आली, खूपच मार्केटची बँड वाजवणारी न्यूज आली तर एका दिवसात पण येऊ शकते. काही त्याला मोठं आश्चर्य वाटायला नको. परंतु ज्या टेक्निकल लेवल बनतात ते आपण इकडे मार्क करतोय. तर या काही टेक्निकल लेवल बनतात, थोडेसे आपण चेंजेस पण करणार आहोत. ओके, तर या इंट्राडेच्या काही लेवल बनतात ते सेलिंगच्या साईडचे. मजा येते का व्हिडिओ बघताना? झोप येत असेल काही लोकांना, मला माहिती आहे. बिकॉज हा थोडासा टेक्निकल सब्जेक्ट आहे ना. हा काही कॉमेडी किंवा एंटरटेनमेंटचा टॉपिक नाही. त्याच्यामुळे येस, जर तुम्ही इंटरेस्ट असाल याच्यामध्ये तुम्हाला खूप, तर खूप मजा येत असेल. बाकी तुम्ही समजून घ्यायचे. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा बोर होतंय, झोप येते, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही अजून तिथे मिसळलेले नाहीत. परंतु ज्याला इंटरेस्ट येतोय, 1 तासाचा नाही की 2 तासाचा व्हिडिओ असेल तरी इंटरेस्ट होतोय, त्याने मात्र मार्केटला दिलेलं आहे सर्व काही आपण म्हणू शकतो. ओके, सो 53,485 इम्पॉर्टंट लेवल आहे. ही लो इम्पॉर्टंट लेवल नाही कन्सिडर करत आहे आपण, ही सपोर्ट इम्पॉर्टंट लेवल कन्सिडर करतोय. आता इकडे येऊन टप्पा खाणं याला गरजेचं आहे 53,485 वरती. मग फर्स्ट लेवल जी बनते 53,343, 53,200 आणि 53,090 या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता एक कमेंट होती एका मित्राची की सर इकडे इकडे दिलेलं असतात लेवल, सगळ्या दिसतात ते, मग तुम्ही लिहिता का? तर काही मित्रांचं कसं असतं की नेट स्लो असतं, त्यामुळे ते छोटंसं ब्लरमध्ये बघतात, म्हणून मोठ्या याच्यामध्ये जर लिहिलं तर त्यांना समजून येतं. एवढंच त्याचा मागचा उद्देश आहे. आणि ठीक आहे, मग ज्याला नाही पटकनी समजत आहे त्याला बघता येतं की बाबा काय लिहिलंय मोठ्या अक्षरामध्ये, त्यासाठी आपण लिहित असतो. ओके, तर या लेवल मार्क करून ठेवू शकता. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन, डाऊन साईड लेवल, अप साईड लेवल, रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं तर बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होती तर एक चांगला अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. ओके, आय होप बँक निफ्टीचे लेवल देखील तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स पण डाऊन साईडला खूप कमी लेवल आपण डिस्कशन केलं होतं आणि 3 PM मोमेंटम होता. बाकी ओव्हरऑल जर बघितला हा तर पूर्णतः इथपर्यंत बघा त्याने काय केले, फक्त नो ट्रेडिंग झोनमध्ये टाइमपास केलाय. ओके, नो ट्रेडिंग झोनमध्ये काय केलं, टाइमपास केलं. बाकी हीच मोमेंटम डाऊन साईडला आली आणि ती पण लेवल ब्रेक झाल्यावरती आपल्याला डाऊन साईडला बघायला आणि मोमेंटम पण 3 PM आली होती. सो त्याच्यामुळे 3 PMचाच सेटअप इकडे चाललेला आहे. बाकी ओव्हरऑल प्रायजेक्शननुसार जर बघितलं तर काही असं इम्पॉर्टन्स नाही झालेलं. आता इकडे पण बघा की हा पण एक सपोर्ट इम्पॉर्टंट होता. त्याने थोडंसं ब्रेक करण्याचं ट्राय केलं. याचा जर लो आपण कन्सिडर केला तर ती क्लोजिंग ब्रेक केलेली त्याने 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती ब्रेक केलेली. परंतु आपल्याला आजचा लो कन्सिडर करणं गरजेचं आहे. यानंतर लो होतं साधारण या लेवलवरती सपोर्ट होता स्ट्रॉंग. तर ही एक लेवल आपण मार्क करतोय. तर आत्ता जर बघितलं तर 79,700चीच लेवल आपल्याला सपोर्ट ॲज अ कन्सिडर करावं लागणार आहे. बिकॉज तीच लेवल एक राउंड लेवल आहे. आता बुलिश साईडला जर बघितलं तर जोपर्यंत या स्विंगचा विचार करू आपण.
सोमवारी मार्केटमध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे ट्रेडिंग सेशन, बिकॉज तशा पद्धतीने चार्ट क्रिएट झालेला आहे. तर आपण थोडंसं ॲग्रेसिव्ह जातोय तर थोडंसं सेफरच जाऊया. हरकत नाही. खूप मोठा नो ट्रेडिंग झोन आपण इकडे मार्क केलेला आहे. ओके, डाऊन साईडचे देखील काही लेवल आपण इकडे मार्क केलेले आहेत. आता ऑलरेडी हा डाऊन साईडला आहे. आता याला जर ही लेवल म्हणजे 79,000, याला म्हणजे सेन्सेक्सला, ओके, 79,700ची जर लेवल ब्रेक करायची असेल तर त्याला एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक येऊन दे, टप्पा खाऊ द्या, टप्पा खाऊन लेवल ब्रेक करू द्या. मग त्याच्यानंतर 79,400, 79,200 आणि 78,000, साधारण 78, 79,000ची लेवल इकडे बनते. तर या 3 लेवल बनतात ते डाऊन साईडला. ओके, ओव्हरऑल चार्ट बघितला तर थोडंसं इकडनं डाऊन साईडला, त्याच्यामुळे डायरेक्ट जर लेवल ब्रेक होती तर रिस्क खूप हाय होती आणि अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन नाही चालत. एक पुलबॅक नंतर एक छोटासा टप्पा आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर एक आपल्याला टेक्निकली एस एल पण इकडे बघायला मिळतोय. सो त्याच्यामुळे या लेवल आपण कन्सिडर करू शकतो आफ्टर सपोर्ट ब्रेक. ओके, बरं, आता इकडे तुम्हाला क्वेश्चन पडलं असेल की ही जी रेंज आहे ही खूप मोठी आहे, लांबलचक आहे, सेफर साईड जाण्यासाठी ती ठेवलेली आहे. बरं, आता याला जर इकडनं आजची क्लोजिंग ऑलमोस्ट 79,800वरती आहे आणि ही लेवल आहे 80,300. तर जवळजवळ जर विचार केला तर 500 पॉईंटचा झोन आहे. तर इकडनं जर हा रिकवर करतोय तर 500 पॉईंट झाल्यानंतर डायरेक्ट ब्रेक करतोय तर काही लॉजिकच नाही डायरेक्ट बुलिश साईडला जाण्यासाठी. वरती गेला, या लेवलवरती जसा रेजिस्टन्स घेतला होता, इकडे परत रेजिस्टन्स घेतला आणि अशा पद्धतीने काही प्राइस ॲक्शन क्रिएट केली. म्हणजे या लेवलवरती एकतर कन्सोलिडेशन पाहिजे किंवा एक पुलबॅक पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर जर 80,300ची लेवल ब्रेक होती तर आपण एक बुलिशचा विचार ठेवू शकतो सेन्सेक्समध्ये. आणि त्याच्या लेवल काय बनतात ते टेक्निकली रेजिस्टन्स काय आहे, फर्स्ट रेजिस्टन्स आहे 80,600, सेकंड रेजिस्टन्स आहे 80,800 आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 80,000, ऑलमोस्ट 80,970. तर या काही बुलिश साईडला लेवल बनतात. ओके, येऊ द्या, रेजिस्टन्स घेऊ द्या, ब्रेक करू द्या, त्याच्यानंतर 80,600, 80,800 आणि 80,970 या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता खूप हाय पॉसिबिलिटी आहे की सोमवारच्या दिवशी आपल्याला मार्केट आहे थोडंसं एका नो ट्रेडिंग झोनमध्ये जाताना दिसू शकतं, हाय पॉसिबिलिटी आहे. ओके, सो जर याच्यामध्येच राहिलं आणि डे एंड झाला तर आपण काय म्हणू शकतो, आपण विन विन म्हणू शकतो सिच्युएशन, बिकॉज जे आपण डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीने मार्केट त्या झोनमध्ये कन्सिडर झालं. आता जर आपण तो झोन नाही फॉलो केला किंवा तो झोन नाही डिस्कशन केला, प्रत्येक वेळेस काय होतं की एखादी मोठी कॅन्डल आली की लालच पैदा होते आणि तिकडनं आपण बुलिश साईडचा विचार करू शकतो. ग्रीन कॅन्डल असेल तर सेलिंगच्या साईडला मोठी केल्यानंतर बेरिश साईडचा विचार करू. त्या झोनमध्ये मार्केट तशा पद्धतीने वॉलेटाईल होतं आणि तिकडे काय होतं, ओव्हर ट्रेडिंग जास्त होते कंटिन्युअसली. आणि ओव्हर ट्रेडिंग जेव्हा होते त्यावेळेस माइंडसेट पण खराब होतं, सगळंच खराब होतं, कॅपिटल वाईप आउट होण्याची देखील पॉसिबिलिटी हाय होते. सो थोडंसं काळजीपूर्वक मार्केटला समजावून, थोडंसं धीर धरून नो ट्रेडिंग झोन त्यासाठीच आहे, तुमचं माइंड आहे ते शांत राहील आणि येऊ द्या ना, बॉल पट्ट्यात येऊ द्या आणि पट्ट्यात आल्यावरती सिक्स मारायची मजा वेगळी आहे. परंतु तुम्ही प्रत्येक बॉललाच जर सिक्स मारायला गेले तर तुमचे दांडी गुल होणार आहे. ओके, आणि इकडे दांडी काय आहे, आपलं कॅपिटल आहे. सो त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप बऱ्यापैकी लोकांना ते समजलेलं आहे. परंतु ज्याला नसेल समजलं तर त्याला आपलं कॅपिटल घालवायची गरज नाही आहे. कमेंट वाचा तुम्ही. ओके, आणि ज्या मित्रांना नो ट्रेडिंग झोनचं व्हॅल्यू समजलेले आहे, इम्पॉर्टंट समजलेलं आहे आणि त्याचं त्यांना ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा ट्रेडिंग करिअरमध्ये जर त्याचा कुठे ना कुठे हेल्प होत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हा शुक्रवारचा जो मास्टर क्लास आहे, जो सोमवारच्यासाठी आपण डिस्कशन करतो आहे, कुठे ना कुठे आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रीणपर्यंत, फॅमिलीपर्यंत, तुमच्या कुठले व्हॉट्सअप ग्रुप असो किंवा कुठलाही ग्रुप असो तुमचा, जो पण मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करा, जेणेकरून काय आहे, त्यांना ही व्हॅल्युएबल नॉलेज मिळून जाईल. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.